नमस्कार, मी प्रमिला पवार अहिरे आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। दिवसभरातील घडामोडी जाणून घेऊयात अगदी थोडक्यात। राज्यातील सगळ्यांचंच लक्ष लागलेल्या 16 आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या मोठ्या अपडेटनं महाराष्ट्रातील शिंदे भाजप सरकारचं भवितव्य ठरवणारी आमदार अपात्रतेची महत्त्वाची सुनावणी जी 3 ऑक्टोबरला होणार होती ती आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे। 3 ऑक्टोबर ऐवजी आता 6 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येतंय। सर्वोच्च न्यायालयानं मागच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यात सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केलं। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्रतेबाबत 13 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सुनावणी घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं। अध्यक्षांनी जाहीर केलेलं हे वेळापत्रक 3 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार होतं। मात्र आता त्यावर होणारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। दरम्यान आता ही सुनावणी आणखी पुढे ढकलण्याने राजकारणात आता आणखी काय काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर परखड टीका केली आहे। शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही याचं उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही, अशा भाषेत त्यांनी ही टीका केली आहे। शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरलेत, म्हणून ती जबाबदारी आमच्यावर टाकतायत असं देखील मुनगंटीवार यांनी सांगितलंय। राज्यात एवढे उपोषण होत असताना शरद पवार कधीच कुठल्याच उपोषणाला गेले नाहीत। धनगर समाजाच्या उपोषणाला का कधी शरद पवार गेले नाहीत असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। राज्यात कांदा प्रश्नावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं असून दिल्लीत यावर बैठक होतीये। मात्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या बैठकीत गैरहजेरी दाखवली आहे। त्यांच्याऐवजी पणन मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या बैठकीसाठी दिल्लीला गेलेत। त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या देखील दिल्लीतल्या बैठकीत उपस्थित असतील अशी माहिती मिळते। मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे हे एका कार्यक्रमासाठी अकोल्यात गेलेत। जवळपास सगळ्याच बड्या नेत्यांनी या बैठकीकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय। मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्यामुळे घर नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठी म्हणून आपल्यालाही घर नाकारल्याचा थरारक अनुभव सांगितलाय। सरकारचे घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचं होतं तेव्हा मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं अशी धक्कादायक माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे। पहा नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे। एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे। कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही। माझं असं म्हणणं आहे, मी कोणत्या एका भाषेची एका गोष्टीची बाजू घेत नाही, कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेनी, प्रत्येक जातीनी, प्रत्येक धर्मानी नटलेलं आहे। ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे, त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे। परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे। माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे। या देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेच्या प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या लोकांना घर देण्यासाठी, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय, हा साधा माझा प्रश्न आहे। मुलुंडमधील गुजराती मराठी प्रकरणातील पीडित महिला तृप्ती देवरुखकर या थेट शिवतीर्थावर पोहोचल्यात। शिवतीर्थावर त्या शर्मिला ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणात ट्विट करून आपला निषेध नोंदवलाय। मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला ती मराठी आहे म्हणून तिला व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली। इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला। आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाही, त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीनं दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवानं माफीनामा दिला। हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही। मुंबईत, महाराष्ट्रात हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित, आणि सरकारने पण आपला धाक दाखवला पाहिजे। महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन। मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र सेनाच आठवते, हे असंच सुरू राहिलं पाहिजे। अन्याय दिसेल तिथे तुमची लाद बसली पाहिजे असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय।
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे आणि देसाई कुटुंबीय सुनावणीसाठी कोर्टात दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे. पोलिसांनी ECL फायनान्स कंपनीतील 5 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावे अशा मागणीची ही याचिका ECLचे रमेश शहा, रसेश शहा आणि CEO राजकुमार बन्सल तसंच जितेंद्र कोठारी यांनी दाखल केली आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला भेट द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.